नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम पाहणार आहोत। या थेरमचा पुन्हा आपण कोरोलरी थेरम पाहणार आहोत आणि यानंतर कन्वर्स ऑफ आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम म्हणजे या थेरमचा आपण पुन्हा कन्वर्स थेरम पाहणार आहोत आणि या कन्वर्स थेरमचा पुन्हा आपण कोरोलरी थेरम पाहणार आहोत आणि प्रूफ करणार आहोत। खूप महत्त्वाचा थेरम आहे मित्रांनो। थेरम काय आहे? इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट। जर ट्रायंगलमध्ये दोन साइड कॉन्ग्रंट असतील तर त्या कॉन्ग्रंट साइड समोरील अँगल हे कॉन्ग्रंट असतात। येथे आपल्याला या ट्रायंगल ABC मध्ये AB आणि AC या दोन साइड कॉन्ग्रंट दिलेले आहेत, म्हणजे कारण सारखी मार्किंग आहे। याचा अर्थ आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? अँगल B आणि C हे पण कॉन्ग्रंट आहेत हे प्रूफ करायचं आहे आपल्याला। गिवन आपल्याला दिलेली माहिती काय आहे? इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, म्हणजे एक ट्रायंगल घेतलेला आहे आपण, ट्रायंगल ABC, दोन साइड्स घेतलेल्या आहेत, साइड AB आणि AC कॉन्ग्रंट आहेत। आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? दी अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट, म्हणजे AB या साइड समोरील अपोजिट अँगल कोणता होईल? C होईल आणि AC या साइड समोरील अपोजिट अँगल B होईल, म्हणजे अँगल B आणि अँगल C कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे। अँगल B म्हणजे अँगल ABC आणि अँगल C म्हणजे कोणता अँगल? अँगल ACB। हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा, त्यासाठी आपण काय केलेलं आहे? येथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे एक, म्हणजे ए अँगलचा आपण बायसेक्टर काढलेला आहे, तो BC या साईडला D पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतोय। तर आता येथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल ACD। तर या दोन ट्रायंगलमध्ये पहा, याची प्रूफ लिहायची आपल्याला। तर दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, ट्रायंगल ABD हा एक ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल ACD। तर या दोन ट्रायंगलमध्ये AB आणि AC या कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन, बरोबर आहे। अँगल BAD हा BAD आणि अँगल CAD हे पण कॉन्ग्रंट असतील। कशामुळे? कारण हा आपण बायसेक्टर घेतलेला आहे अँगलचा, त्यामुळे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, कारण हा बायसेक्टर असल्यामुळे। कन्स्ट्रक्शन सेगमेंट AD या दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड आहे, बरोबर आहे, त्यामुळे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतील। फक्त आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आहे। ट्रायंगल ABD म्हणजे ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल ACD हे कॉन्ग्रंट आहेत, कोणत्या टेस्टनुसार? साईड आहे, अँगल आहे आणि साईड आहे। पहा, साईड, अँगल, साईड याप्रमाणे। तर टेस्ट कोणती येईल? बाय SAS टेस्ट, या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत। त्यामुळे काय होईल? अँगल ABD हा अँगल आणि अँगल ACD हा अँगल कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे। अँगल ACD, त्यामुळे ABD या ट्रायंगलमधला हा अँगल आणि या ट्रायंगलमधला हा अँगल, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत। याचाच अर्थ काय? हा ABD अँगल म्हणजे कोणता अँगल होईल? ABC अँगल होईल, बरोबर आहे। म्हणजे ABD याच अँगलला आपण काय लिहिलेलं आहे? ABC आणि ACD हा ट्रायंगलचा अँगल आहे, परंतु हा अँगल आपल्याला असा घेता येईल ACB, म्हणजे हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं। म्हणजे ह्या ट्रायंगल ABC मध्ये आता B आणि C अँगल हे कॉन्ग्रंट झालेले आहेत। पहा, आता या थेरमचा कोरोलरी म्हणजे काय? सब थेरम, म्हणजे याच थेरमपासून दुसरा थेरम तयार झालेला आहे, सब थेरम, कोरोलरी। इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, येथे आपल्याला दोन साइड इक्वल दिलेल्या होत्या, त्यावरून आपण अपोजिट अँगल इक्वल दाखवलेले आहेत। आता कोरोलरीमध्ये काय आहे? ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट, तिन्ही पण साइड कॉन्ग्रंट असतील तर ते तीनही अँगल कॉन्ग्रंट असतात हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा, मेन थेरममध्ये आपल्याला दोन साइड होत्या, आता या कोरोलरी थेरममध्ये तीन साइड्स आहेत, म्हणजे तिन्ही साइड्स कॉन्ग्रंट आहेत। ही साइड आणि ही साइड, ट्रायंगलच्या तीन साइड ह्या कॉन्ग्रंट आहेत। समजा हा ट्रायंगल ABC आहे, त्यामध्ये AB, BC आणि AC कॉन्ग्रंट आहेत। तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट, तिघांची मेजरमेंट सेम आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। पहा, इथे आपल्याला गिवन काय दिलेलं आहे? ट्रायंगल आहे आणि साइड्स
आर कॉन्ग्रंट. म्हणजे ट्रायंगल कोणता घेतलेला आहे आपण? ट्रायंगल ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सी साईड्स कॉन्ग्रंट दिलेले आहे आपल्याला. म्हणजे ए बी साईड कॉन्ग्रंट आहे साईड बी सी आणि साईड कॉन्ग्रंट आहे ए सी. आपल्याला प्रूफ करायचं आहे. टू प्रूव्ह. काय प्रूफ करायचं आहे? अँगल ए बी सी कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी कॉन्ग्रंट अँगल सी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. प्रूफ इन ट्रायंगल अँगल ए बी सी. पहा आपल्याला या दोन साईड इक्वल दिलेल्या आहेत. ए बी कॉन्ग्रंट आहे बी सीला. बरोबर आहे. ए बी आणि बी सी या दोन साईड कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे या कॉन्ग्रंट साईड समोरील अँगल कॉन्ग्रंट असतील, कारण आपण थेरम पाहिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ए बी समोरील अँगल कोणता होईल? सी. म्हणजे देअरफॉर अँगल सी कॉन्ग्रंट. आता बी सी या साईड समोरील अँगल कोणता होणार आहे? ए. अँगल ए. रिझन काय येईल? आयसोस्कल्स रिझन ट्रायंगल थेरम. यापूर्वीचा थेरम आपण पाहिलेला आहे. ह्या दोन साईड इक्वल आहेत, त्यामुळे या साईड समोरील अँगल इक्वल आहेत. ए बी समोरील अँगल सी आहे आणि बी सी समोरील अँगल ए आहे, त्यामुळे ते दोन कॉन्ग्रंट आहेत. आता ए बी आणि बी सी घेतला आपण. बी सी आणि ए सी पण कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे. बी सी आणि ए सी. ऑल्सो बी सी कॉन्ग्रंट ए सी. हे आपल्याला साईड कॉन्ग्रंट आहे हे दिलेलं आहे आपल्याला गिवन. हे पण आपल्याला दिलेलं आहे गिवन. आता बी सी साईड समोरील अँगल कोणता होईल? ए. देअरफॉर अँगल ए कॉन्ग्रंट. ए सी साईड समोरील अँगल कोणता होईल? बी. अँगल बी. बरोबर आहे. रिझन काय येईल? आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. सपोज 1 नंबर आणि हे 2 नंबर. पहा येथे ए अँगल सी ला कॉन्ग्रंट आहे आणि येथे ए अँगल बी ला कॉन्ग्रंट आहे. म्हणजे ए आणि बी कॉन्ग्रंट आहेत, त्याप्रमाणे ए सी ला पण कॉन्ग्रंट आहे. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 अँगल ए कॉन्ग्रंट आहे अँगल बी कॉन्ग्रंट आहे अँगल सी. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. कन्व्हर्स ऑफ आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. कन्व्हर्स म्हणजे काय? या थेरमचं उलटं. येथे का आपण काय केलं होतं? साईड कॉन्ग्रंट दिल्या होत्या, त्यावरून आपण अँगल कॉन्ग्रंट दाखवले आहेत. तर आता येथे आपल्याला काय करायचं आहे? अँगल कॉन्ग्रंट दिलेले आहेत, तर आपल्याला साईड कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. इफ टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. आता इथे आपल्याला अँगल कॉन्ग्रंट दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला साईड्स या अपोजिट साईड्स त्या अँगल समोरील साईड्स या कॉन्ग्रंट आहेत हे प्रूफ करायचं आहे. पहा त्यासाठी एक ट्रायंगल आपण पी क्यू आर काढलेला आहे. यामध्ये दोन अँगल कॉन्ग्रंट दिलेले आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? साईड पी क्यू ही साईड या साईडला कॉन्ग्रंट आहे हे प्रूफ करायचं आहे. येथे एक आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हा बायसेक्टर काढलेला आहे, तो क्यू आर या लाईनला एम पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो आहे. तर दोन ट्रायंगल तयार झाले, पी क्यू एम आणि ट्रायंगल पी आर एम. या दोन ट्रायंगलमध्ये पी क्यू एम आणि पी आर एम हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. हे दोन ट्रायंगल इक्वल आहेत, हे दोन अँगल इक्वल आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे अँगल पी क्यू एम. तर आपण अँगल कोणता घेऊ? पी आर एम. अँगल पी आर एम. आपल्याला पी आर क्यू इक्वल दिलेला आहे, परंतु आपण पी आर एम घेतलेला आहे, कारण या ट्रायंगलचा विचार करतोय आपण. त्यामुळे क्यू पॉईंट घ्यायची गरज नाही आपल्याला, एमपर्यंत घेऊ आपण. म्हणजे या ट्रायंगलमधील तो अँगल होईल. आता अँगल क्यू पी एम हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असेल, कारण हा बायसेक्टर आहे. बरोबर आहे. रिझन काय येईल? कन्स्ट्रक्शन, कारण ते आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. सेगमेंट पी एम कॉन्ग्रंट आहे पी एमलाच, म्हणजे सेगमेंट पी एम. कारण काय? दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन साईड आहे म्हणून ती कॉन्ग्रंट आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. टेस्ट कोणती होणार आहे? हा अँगल दाखवला आपण,
अँगल, बरोबर आहे. हा पण अँगल दाखवलेला आहे आणि एक साईड दाखवलेली आपण, म्हणजे दोन अँगल इक्वल दाखवलेले आहेत आणि एक साईड कॉमन दाखवलेली आहे. म्हणजे टेस्ट येणार आहे आपली ASA टेस्ट. अँगल साईड अँगल या टेस्टनुसार ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. हे ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत याचा अर्थ PQ आणि PR या करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रंट असतील, बरोबर आहे. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, साईड PQ कॉन्ग्रंट साईड PR. CSCT म्हणजे काय? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि CACT असं जर असेल तर करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल असा अर्थ होतो. या थेरमचा कोरोलरी थेरम म्हणजे सब थेरम, या थेरमचा उपप्रमेय कसा आहे? इफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. थेरममध्ये काय होतं? दोन अँगल्स कॉन्ग्रंट होते तर आपण दोन साईड कॉन्ग्रंट दाखवल्या होत्या. आता कोरोलरीमध्ये काय आहे? 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन इट्स 3 साईड्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. जर 3 अँगल कॉन्ग्रंट असतील तर तीनही साईड त्या कॉन्ग्रंट असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कोरोलरी थेरम कोणत्या थेरमचा? कोरोलरी ऑफ कन्व्हर्स ऑफ आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. इफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट. एक ट्रायंगल काढू आपण. हा ट्रायंगल काढलेला आहे. 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट म्हणजे हे 3 अँगल कॉन्ग्रंट आहेत. हा अँगल आणि हा अँगल हे तिघांची मेजरमेंट सेम आहेत, कॉन्ग्रंट आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? 3 साईड्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट. तर या साईड्स कॉन्ग्रंट आहेत, तीनही साईड कॉन्ग्रंट आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे ही साईड या साईडला, ही साईड या साईडला, म्हणजे एकमेकांना तीनही साईड्स कॉन्ग्रंट आहेत. सपोज आपण ट्रायंगल ABC काढलेला आहे. तर येथे आपल्याला गिवन काय दिलेलं आहे? ट्रायंगल दिलेला आहे आणि ट्रायंगलचे 3 अँगल कॉन्ग्रंट आहेत. ट्रायंगल आपण घेतलेला आहे. इन ट्रायंगल ABC 3 अँगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे अँगल A कॉन्ग्रंट आहे अँगल B कॉन्ग्रंट अँगल C. टू प्रूव्ह आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? 3 साईड्स आर ऑल्सो कॉन्ग्रंट म्हणजे AB कॉन्ग्रंट आहे BC आणि कॉन्ग्रंट आहे AC. प्रूफ इन ट्रायंगल ABC. पहा येथे आपल्याला गिवनमध्ये अँगल A आणि B कॉन्ग्रंट आहेत. अँगल A कॉन्ग्रंट अँगल B, बरोबर आहे. अँगल A कॉन्ग्रंट आहे आणि B कॉन्ग्रंट आहे, म्हणजे A आणि B कॉन्ग्रंट आहेत. तर या अँगल समोरील साईड कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. म्हणजे A अँगल समोरील साईड BC आणि B अँगल समोरील साईड AC. याचा अर्थ काय होईल? BC आणि AC कॉन्ग्रंट आहेत. देअरफॉर BC कॉन्ग्रंट AC. आत्ताच पाहिलेला थेरम आपण कन्व्हर्स ऑफ आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. सपोज 1 नंबर. ऑल्सो पा A ला B कॉन्ग्रंट आहे आणि B आणि C पण कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे ऑल्सो अँगल B कॉन्ग्रंट अँगल C. पा B समोरील हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, याचा अर्थ या अँगल समोरील साईड कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे, कारण थेरम पाहिलेला आहे आपण. B अँगल समोरील साईड कोणती आहे? AC. देअरफॉर AC कॉन्ग्रंट. C अँगल समोरील साईड आहे AB. 2 नंबर. रिझन काय येईल? सेम हेच रिझन, कन्व्हर्स ऑफ. पा येथे AC आहे, येथे पण AC आहे, म्हणजे AB इक्वल टू BC इक्वल टू AC, बरोबर आहे. फ्रॉम 1 अँड 2 AC BC ला इक्वल आहे, येथे AC AB ला इक्वल आहे. याचा अर्थ या तीनही साईड एकमेकांना इक्वल आहेत. फ्रॉम 1 अँड 2 AB इक्वल टू BC AB कॉन्ग्रंट BC कॉन्ग्रंट AC.
हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ड. मित्रांनो, थेरम, त्या थेरमचा कन्वर्स आणि कोरोलरी हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, पाठांतर करा, कारण हे 10वीला पण खूप महत्त्वाचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.